जी कैरी मिरची आहे ना ती इथे ॲड केलेली आहे. इथे आपण कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे. त्यानंतर इथे आपण अशी कैरी कट करून घ्यायची. तुम्हाला जी साईज हवी त्या साईजमध्ये इथे कट करून घ्यायची. फोडी इथे आपण करून घ्यायची आहे. हे बघा इथे एकसारखे असे कट करून घ्यायचे. लहान मोठे तुम्हाला जी साईज हवी त्या साईजची इथे कट करून घ्यायचे. साल कैरीची काढली तरी चालेल, पण मी इथे साल न काढताच कट करून घेतलेली आहे. आता सर्व कैरी मी अशीच कट करून घेणार आहे. आता इथे मिरची पण आपण इथे कट करून घ्यायची आहे. जास्त बारीक नाही केली तरी चालेल. हे बघा इथे सेम अशीच कट करून घ्यायची आहे. इथे आपण एक कैरी अशी कट करून घेतलेली, त्याचप्रमाणे इथे मिरच्या पण तेवढ्याच कट करून घ्यायच्या. आपण इथे कैरी कट केलेली 1 वाटी भरून झालेली, त्याचप्रमाणे आता आपण इथे मिरची पण 1 वाटीच इथे कट करून घेणार आहोत. आता सर्व मिरची मी अशीच कट करून घेते. तर एकसारखी कट करून घ्यायची. हे बघा इथे आपण एकसारखी इथे हिरवी मिरची आणि कैरी इथे कट करून घेतलेली. आता आपण ही मिरची आहे ना ही चॉपरमध्ये टाकून घेतलेली आहे. पूर्ण मिरची टाकून घ्यायची. हे बघा इथे चॉपरमध्ये टाकल्यानंतर आपण आरडी इथे बारीक करून घ्यायची. जास्त बारीक नाही झाली तरी चालेल आणि जास्त बारीक पण करायची नाही आणि जास्त जाड पण ठेवायची नाही. मिरची टाकल्यानंतर इथे मी कैरी पण ॲड केलेली आहे आणि असंच आरडं सेम करून घ्यायचं आहे. हे बघा इथे असं आरडं आपण चॉपरमध्ये फिरवून घेतलेली कैरी आणि हिरवी मिरची सेम असंच करून घ्यायचं. इथे मसाल्यामध्ये काय काय घेतले, कुठले मसाले घेतले, चला आपण इथे लगेच बघूया. इथे मी 1 चमचा भरून बडीशोप घेतलेली, अर्धा चमचा इथे जिरे घेतलेले, 1 चमचा भरून इथे मोहरी घेतलेली, अर्धा चमचा इथे खडे मीठ घेतलेले, त्यानंतर इथे 2 दालचिनीचे तुकडे घेतलेले, 7-8 इथे मेथीचे दाणे घेतलेले, 2 चिमूटभर इथे ओवा घेतलेला आहे आणि 8 इथे काळी मिरी घेतलेली. असं आपण इथे मसाले घेतलेले सर्व आपल्या चटपटीत आणि पटकन होणाऱ्या लोणच्यासाठी. आता आपण हे गॅसवर आहे ना हलकंसं इथे भाजून घेणार आहोत आणि तुम्ही हा मसाला सेम असाच घेऊन हे लोणचं बनवून बघा. अतिशय टेस्टी आणि झटपट होणारं लोणचं आहे. पटकन खायला मिळणारं हे लोणचं आहे आणि झटपट होणारं पण आहे. नक्की ट्राय करा. इथे आपण गॅस चालू केलेला आहे. हे हलकं आपण इथे भाजून घेणार आहोत. गॅस हा मिडियमच ठेवायचा आहे. मिडियम गॅसवर आपण हे भाजून घ्यायचं आहे. आणि 1 कैरीच्या लोणच्याला इथे मी मसाला तुम्हाला दाखवलेला आहे. फक्त हा मसाला भाजताना ना करपवायचा नाही, हलकाच भाजून घ्यायचा आहे मिडियम गॅसवर. आता इथे मी गॅस बंद करून टाकलेला आहे. मसाला आपला इथे तुम्ही बघू शकता हलका कलर चेंज झालेला आहे. असाच भाजून घ्यायचा, करपवायचा नाही. आता हा छान मिक्सरला आहे ना आरडाभरडा बारीक करून घ्यायचा आहे. जास्त हा पण मसाला बारीक करायचा नाही, जास्त जाड पण नाही. इथे आपण आरडाभरडा मिक्सरला फिरून घेणार आहोत. मसाला पण आपण इथे मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे. सेम असाच मसाला पण करून घ्यायचा. आता आपण जो हा मसाला बारीक करून घेतला ना तो ह्याच्यामध्ये आपण ॲड करून घेणार आहोत. इथे सर्व मसाला मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे. हा पूर्ण आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेणार आहोत. पूर्ण छान मिक्स करून घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये खालीपर्यंत या कैरी आणि मिरचीला लागल्या गेला पाहिजे. हे बघा इथे छान मिक्स करून घेतलेला आहे. सर्व कैरी आणि मिरचीला हा मसाला आपण इथे छान लावून घ्यायचा आहे एकसारखा. इथे मी पॅन ठेवलेला आहे. 2 चमचे भरून इथे तेल ॲड केलेले, मोहरी टाकून घेतलेली. मोहरी छान तडतडली. ही मोहरी छान इथे फ्राय झालेली, छान तडतडलेली आहे. त्यानंतर आपण इथे लगेच ही जी कैरी मिरची आहे ना ती इथे ॲड केलेली आहे. आता आपण ह्या फोडणीमध्ये ही कैरी आणि मिरची छान फ्राय करून घ्यायची. किंवा तुम्ही याच्यामध्ये वरण पण तडका दिला ना आपण तेलाचा मोहरीचा असा तरी चालेल. वरून पण फोडणी मिक्स केली तरी पण चालेल. आता हे छान मिक्स करून घेऊया आपण ह्याच्यामध्ये.
इथे आपण ब्लॅक सॉल्ट टाकून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे त्याची टेस्ट आहे ना खूप छान लागते. अजून इथे थोडंसं ॲड केलेलं आहे. आता हे टाकल्यानंतर आपण इथे छान मिक्स करून घ्यायचं आहे. गॅस बंद केला तरी चालेल. आणि हे पूर्ण फोडणी मीठ ह्याच्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी 1 चमचा भरून गूळ ॲड केलेला आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाकून घ्या, नाही टाकला तरी चालेल. इथे आपलं आंबट, गोड, तिखट असं चटपटीत आणि पटकन होणारं लोणचं इथे तयार होतं. हे लोणचं तुम्ही 8 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता. तर बघा इथे आपलं चटपटीत आणि पटकन होणारं लोणचं इथे तयार झालेलं आहे. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल लोणच्याची तर पटकन लाईक करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच एक छान रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत बाय.